रामकृष्ण हरी मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? मजेतच राहा. आज मुलाला घ्यायला मी शाळेमध्ये आले होते. दुपारी त्याची शाळा सुटते, त्याच्यामुळे घरातली कामे फटाफट उरकून निघाले मुलाला आणायला. आले होते जागृतीनगर स्टेशनच्या ब्रिजखाली. इथे आल्याच्या नंतर आहे ना, पहिल्यांदा इतकं छान वाटायचं ना, पण 4 दिवसापूर्वी मुलुंडला जी घटना झाली ती बघून सुद्धा अंगावर काटा येतो आणि आता या ब्रिज खालून जायला सुद्धा भीती वाटते. काय भरोसा, तिकडे झालं म्हणून इकडे नाही होणार. जर हा एवढा मोठा भक्कम ब्रिज बांधलेला आहे आणि त्याचा पिलर जर असा अचानक पडू शकतो तर ते कुठेही होऊ शकतं ना. दिसायलाच फक्त दिसतं मोड, पण आहे ना, प्रत्येकाने सावध राहा. कारण जर तिकडे असं झालं तर इकडे का होऊ शकत नाही. लोक आहे ना, फक्त खिशे भरायच्या नादामध्ये किती जण जातात आणि किती जण येतात ह्याचा काळजी करत नाही. लोक फक्त स्वतःचे खिशे गरम करायच्या ह्याच्यात राहिलेली आहे. दिसायलाच फक्त भक्कम दिसतं. चला असो, मला तर पहिलं इतकं छान वाटायचं ना. इथे लोक किती थंड हवेखाली इथे उभे राहतात. काही जण म्हातारी माणसं येऊन इथे व्यायाम करतात. पण आता असं राहिलेलं नाही आहे, कारण हे काम आत्ता नवीन झालेलं आहे. तरी पण आहे ना, सावध तर ठेवलंच पाहिजे ना. कारण जर 4 दिवसापूर्वी मुलुंडला ऐकलेली घटना तुम्ही बघितली असेल तर आत्ता आहे ना, लोकांचा विश्वासच उडाला असेल. बघा ना, दिसायलाच फक्त मजबूत दिसतं, पण कधी काय होऊ शकतं हे सांगू शकत नाही. मला तर आहे ना, खूप भीती वाटते आता ह्याच्या खालून जायला. जेव्हा ते तिथे असं झालं आहे ते बघितल्यापासून आहे ना, अंगावर काटा येतो. चला असो, मी तर आले होते मुलाला शाळेत घ्यायला, पण तरी पण आहे ना, लक्ष इकडं तिकडं होतं. गेले का आता आहे ना, बरोबर पिलरकडे लक्ष जातं. कारण आपल्या जर बोकांडी पडलं ना तर काही खरं नाही बाबा. त्याच्यामुळे आहे ना, देवाकडून प्रार्थना करते असे काही उद्योग कुठे होऊ नये. कारण बिचारी त्यातही 2 माणसं गेली होती आणि आहे ना, माणसाचा आता भरोसा राहिलेला नाही. त्याच्यामुळे सगळ्यांनी आहे ना, हसून खेळून राहा. राग रुसवा सोडून द्या. कधी अचानक देवाचं बोलवणं येईन आणि आपल्याला जावं लागेल याचा भरोसा नाही. तर चला असो, लहान लहान मुले शाळेतून सुटली होती. त्यांना बघून आहे ना, इतकं भारी वाटत होतं ना. असं वाटतं की देवा, आपले दिवस मागे फिरव आणि आम्हालाही परत शाळेमध्ये पाठव. पण आहे ना, गेलेले दिवस येत नाही आणि आहे ना, देव फक्त म्हणतो आता मागे जे कांड केले होते ना ते आठवा आणि आहे ना, आता गप काशी करा. जेव्हा शिकायचं वय होतं तेव्हा शिकलो नाही आणि आता आहे ना, हे असं आहे ना, कामं करत बसावी लागतात. त्याच्यामुळे काय करणार राव. मुलाची वाट बघत बघत आहे ना, रोड बघत बसले आणि ते पिलर बघत बसले. दिसायलाच भक्कम जरी असले तरी भरोसा नाही आजकाल. फक्त आणि फक्त पैसाच कामी आहे असं म्हणतात. लोक आपले खिशे गरम करतात आणि गोरगरीब आपले त्यांच्यावर विश्वास ठेवतात. तर चला, ह्या लहान लहान मुलांना बघून इतकं छान वाटतं ना. शाळेतून सुटल्यावर त्यांची मस्ती वगैरे चालू असते. मुलं कशी एन्जॉय करत शाळेत सुटल्यावर येतात. आता माझा मुलगा येईल, तो लांबूनच मला बघत होता की आई माझा व्हिडिओ काढते. आला आणि कसा लाजत होता बघा. मागे पुढे केले, नंतर म्हटलं चला आता हा आलाय आणि आता मी व्हिडिओ बंद करते. फायनली आता मला निघायचं आहे घरी. घरी पोचल्याच्या नंतर गरम झालं होतं म्हणून येताना आईस्क्रीम आणली. बाय बाय.